आता आपण आहोत बाबुलनाथ मंदिरातील. दक्षिण मुंबईतील हे एक महत्त्वाचं महादेवाचं मंदिर आहे जिथे नेहमीच गर्दी असते आणि आपण माझ्या मागे बघू शकतात आज बाबुलनाथ मंदिराला किती सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे आणि लाखो भाविकांची आज सकाळपासूनच या मंदिरामध्ये गर्दी झालेली आहे। पहाटेपासून भाविकांची इथे रीघ लागलेली आहे आणि याच मंदिरातील पुजारी आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी उपस्थित आहेत। तुमचं नाव काय? धर्मेश व्यास। आम्ही बाबुलनाथला चौथी पिढी आहे आणि आमच्या मंदिरचं जे पूजा आहे ते भाविकांना खूप आवडते। ते पूजा बघायला आधी सगळं यायचं, आता ते सगळं नियम चेंज झाले आहे, बदली झाले आहे आणि आता रात्रीची जे पूजा आहे त्याला आम्ही खूप आनंदाने करतोय आणि ते खूप सगळ्यांना आवडत आहे। मंदिराने त्यासाठी पूजा लाईव्ह बघायला श्री बाबुलनाथ मंदिर लाईव्ह यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकतात। जिओ TV वर आहे, आणखीन 2-3 चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही भाविकांना दर्शन घेऊ शकतात आणि रात्रीचं जे जागरण आहे ते पण तुम्ही करू शकतात। बाबुलनाथ मंदिरामध्ये नेहमीच भाविकांची नेहमी गर्दी असते आणि या बाबुलनाथ मंदिराचा नक्की इतिहास काय की नेहमी एवढी रीघ इथे भाविकांची लागलेली असते? दक्षिण मुंबईचाच नाही पण समग्र मुंबईचा हा खूप लोकप्रिय स्थळ आहे आणि अंग्रेजाच्या जमान्यापासून हा मंदिराचा खूपच महत्त्व आहे आणि सर सयाजीराव गायकवाड यांनी अगोदर सगळं प्रयत्न केला आणि हा देवळ बांधलेला आहे। सयाजीराव गायकवाडचा पण इतिहास या मंदिराबरोबर जोडलेला आहे आणि खूप एक महत्त्व असेल तर आम्ही तुम्हाला सांगू शकतात। इतके महत्त्व आहे की ते एक 2 3 4 अरे हे विसरला की ते विसरलं ते सांगायचं राहिला, म्हणून आम्ही तुम्हाला आजच्या दिवशी जास्त नाही सांगू शकत। आपल्यासोबत काही भाविक सुद्धा उपस्थित आहेत। तुमचं नाव सांगा। आज महाशिवरात्री आहे आणि बाबा भोलेनाथ कडून तुम्ही काय मागणार आहात आज? आम्ही नेहमीवाले आहे आणि हे लोकची चूप आहे महाराजची आणि इथून ट्रस्टीची। आम्ही बरोबर माझा 62 झाला, मी 10 वर्षांपासून तिथे येते आणि आमची जे पूजा होते लय देवाने प्रसन्न केलेला आहे, आशीर्वाद आहे, याची लय कृपा आहे। आणि हे महाशिवरात्रीमध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये आमचे व्हॉलेंटियर आमचे जे कार्य करतात ट्रस्टी लोकची सर्वची लय संपत्ती आहे की आम्हाला इथे सेवा करायचा मोका मिळते, त्याच्यासाठी आम्ही त्याचा धन्यवाद करतो। जय स्वामी। तर अशा आहेत इथे महादेवाच्या भक्तांच्या सर्व भावना। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरेसह तेजल नागरे, जय महाराष्ट्रासाठी।